चला अजून ज्या सत्कार आहे नंतर होईल लगेच कॉमेंट्री बॉक्स वर जुळणार लवेश दिगे सर मोटिवेशन दमदार आवाज. यस थँक्यू व्हेरी मच बाबूशाह सर. सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो स्पर्धेच्या माध्यमातून. 8:36 पहिला बॉल डिलिव्हर केला जाईल. पहिलाच बॉल अगदी चांगला पाहायला मिळाला. गोलंदाजी ट्रॅकवरती पहिल्या षटकामध्ये सौरभला आपण पाहतोय. स्ट्राईक वरती अक्षय आणि ओंकार हे दोन फलंदाज बॅटिंग करत असताना बाबाच्या टीम कडून श्री मलंग बाबांची टीम टॉस गमवला. खरं तर टॉस जिंकला. डाकटकांच्या टीमने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि गोलंदाजीचा निर्णय घेत असताना आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये सौरभ. हॅलो चलिए बात करेंगे आपण बघा माजी उपसरपंच अरविंद शेठ चौधरी ज्यांच्याकडून बघा इस टुर्नामेंटसाठी 4,000 त्याच्यासोबत एक लेजंड बघा महेश दादा सांगडे त्यांच्याकडून पण 4,000. आभार दादा. क्या बोलते हैं अभी सेकंड राउंड है क्या अभी इधर ही ना मैच किधर नहीं है नहीं नारिवली में. 4व्या मॅचच्या दिशेने सर्व दानशूर दात्यांचा मी मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो आणि स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. पहिला बॉल चांगला डिलिव्हर केलाय. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म बॉलर झटमध्ये बॉल डिलिव्हर करण्याचा प्रयत्न थ्रू दी कव्हर्स बॉल हा पाहायला मिळतोय. गॅप मध्ये बॉल एक्झिक्यूट केलाय. निघून चाललाय सीमा पार. फलंदाज अक्षयच्या बॅटमधून हा चौकार. ऊपर के इनिंग में तो तर पाहतोय आम्हाला ज्यांच्या माध्यमातून सर्व ट्रॉफी पुरस्कृत करण्यात आल्या त्यामध्ये आदरणीय व्यक्तिमत्व अरुण शेठ मात्रे, प्रकाश शेठ मात्रे सर्वांचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक आभार व्यक्त करतो. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म बॉलर यावेळी देखील लाभ करण्याचा प्रयत्न. क्रॉस द बॅट खेळायचा होता. पप्पाकडून बॉल बाहेर काढला जातोय. अगदी स्विंग झाला बॉल आणि तर मात्र बॉल वरती कोणतीही धाव नाहीये. आणि आज दरम्यान आपण पाहतो तुषार मडवी निकलस यांना मी विनंती करेल की आपण यावं अतिथी मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. बालचंद्र दादा आपल्यास इन्व्हाइट करतायत. आपण यायचंय. पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईल अगदी मागील बॉलवरती देखील क्रॉस बॅट खेळायचा होता. या बॉलवरती देखील मोठी फटका लगवायचा परंतु कनेक्शन होत नाहीये. लगातार बॉल डॉट फेकले जात आहेत. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल टप्पा खाली बॉल बाहेर पडवण्याची शैली गोलंदाज सौरभच्या माध्यमातून आपण पाहतोय. अगदी चांगलं गोलंदाजी पाहायला मिळते. स्वर्गीय नीलम बोपी 11 धाकटा खंडा या टीमने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि गोलंदाजी करत असताना पॉवर सर्कलचं हे षटक फार चांगलं पाहायला मिळत आहे. मोठे फटके येत नाहीत. एक चौकार जरूर लावू षटकामध्ये स्वीट शीट करण्याचा प्रयत्न. सरळ बॅटने धावा येत नव्हत्या त्यामुळे आता इथं मात्र स्वीट शीट करायचा होता फलंदाजाला. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाहीये. अक्षयवरती दबाव इथे निर्माण केलं होतं आणि अशा रीतीनं पहिल्याच ओव्हरची होईल समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिंबत 4. बॅटिंग करत असताना श्री मलंग बावनले. नेक्स्ट मॅच टेंबोडी विपक्ष नारिवली. थोडे चेंजेस आहेत शेड्यूल मध्ये. टेंबोडी विपक्ष नारिवली दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आला असेल तर लगेच टॉस करण्यासाठी संपर्क साधा. वाईल्ड कार्ड एंट्री दोन्ही टीमच्या. हो लाभ केलाय. अगदी पहिल्या षटकामध्ये धावा बनत नव्हत्या. आता मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात षटकाराने केली. ओमकारच्या बॅटमधून हा धमाका षटकार.
रेसरमध्ये फिल्डर तैनात, पिक सिंगल कंप्लीट केले जाईल. एका धावेच्या मदतीने संघ 11 या आकड्यावरती 11 ऑन बोर्ड. 11 धाबा स्कोर कार्ड वरती लागले. पहिल्या षटकामध्ये 4 आल्या. सौरभ या गोलंदाजाच्या आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅक वरती असताना अगदी सुरक्षित लोक चौकार जुळवलं. त्यानंतर मात्र बॅक टू बॅक 3 बॉल सौरभने डॉट फेकले आणि अजय नाईक गोलंदाजी ट्रॅक वर जसा दाखल झाला पहिल्या षटकाराला त्यानंतर सिंगल. पुन्हा एकदा ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, थोडंसं बॉल उचलून घेणार पाहायला मिळाला. क्लोज किपिंग केली जाते. अगदी झोन बॉल अडवण्याचा प्रयत्न विकेट किपरचा आपण पाहतोय. या बॉलवरती देखील धाव मिळत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. 3 चेंडूचा खेळ या षटकामध्ये झालाय. 5 धाबा या ओव्हरमध्ये येताना पाहायला मिळतील. धाव संख्या 11 या आकड्यावर 7 धाबा आलेल्या आहेत या षटकामध्ये आपण पाहतो. षटकार आला होता. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बॅकअप चांगला आहे आणि त्या कारणामुळे आपण पाहतो एक्स्ट्रा मध्ये अजून एक धावा मिळेल. ओव्हर थ्रो म्हणजे अशा 2 धाबा खात्यामध्ये जोडण्यात येईल. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ह्या धाबा 2 धाब्याच्या मदतीने संघ पोहोचला आहे. तो म्हणजे 13 आकड्यावरती. तर विनर आपण सामना खेळवणार आहोत यानंतर म्हणजे जे हनुमान निकलेस टीम आपण कुठेही जायचं नाहीये. विनर सामना खेळवला जाणार आहे याच्याकडे लक्ष असू द्या. या मॅच दरम्यान श्री मलंग बाबनले विपक्ष स्वर्गीय नीलम बेपी 11 धाकटकांडा या 2 टीम दरम्यान जो संघ जिंकेल तो मात्र जे हनुमान निकलेस टीम बरोबर फाईट बॅक करणार आहे याच्याकडे लक्ष असू द्या दोन्ही टीम. आता विकेट लागले. कॅच सगळे आणि कॅच ड्रॉप. कॅच घेण्याचा प्रयत्न जरूर केला विकेट किपरने. क्लोज किपिंग केल्याने एवढं सोपं बनत नाही कॅच पकडणं. फास्ट बॉलर असताना आपण बघा क्लोज किपिंग केले होते. विकेट किपरचं कौतुक करावं लागेल. मैदानाच्या आत चांगली विकेट किपिंग देखील केली जाते. धाव संख्या स्थिर पाहायला म्हणजे टोटल 13 ऑन बोर्ड. 13 धाबा स्कोर कार्ड वरती. पहिला बॉल इथून आपण पाहिला खरं तर गोलंदाज अजयचा षटकार आहे. त्यानंतर चांगलं कमबॅक पाहायला मिळत आहे. शॉर्ट कव्हर रिझर्व मध्ये बॉल थटवला हलक्या हाताने. एकच धाव मिळेल. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. इथून दोन्ही फलंदाजांना एक धावेच्या मदतीने 2 षटकाची झाली समाप्ती. 2 षटकाच्या अखेरीस धाव संख्या बॅटिंग करत असताना श्री मलंग बाबांचे बिनबाद 14 आकड्यावरती. दोन षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाच्या अखेरीस 14 धाबा स्कोर कार्ड वरती लागले. धाकटाखांदा टीम कडून गोलंदाजी अप्रतिम पाहायला आपल्याला मिळाली. त्या कारणामुळे इथे दोन्ही फलंदाजांना मोठे फटके मारण्यासाठी फार दूर ठेवलं जाते, वंचित ठेवलं जाते. त्या कारणामुळे आपण पाहतो 7.00च्या सरासरी धावसंख्या 14 शांत आणि सावध पवित्र मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांना आपण पाहतोय जमेची बाजू खरं तर श्री मलंग बाबांच्या टीमची अजूनही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. उर्वरित 12 बॉलचा अजूनही खेळ बाकी आणि 12 बॉलमध्ये कमीत कमी 25-30 धावा येण्याचा प्रयत्न जरूर बाबांच्या टीम कडून असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती सुद्धा नाईक संघाचा कॅप्टन आपण पाहतो. कटी छोटी आहे पण तो खेळ अगदी चांगला पाहायला मिळतो सुदामच्या माध्यमातून. यावर पहिला बॉल आपण पाहिला सुदामचा फिंगर रोल केले होते. टप्पा खाली तर बॉल स्विंग झाला. स्विंग अँड मिस मोठा बॉल आपण पाहतो. षटकाची सुरुवात चांगली सुदाम नाईक या गोलंदाजाची आपल्याला पाहायला मिळते. हा बॉल देखील डॉट फेकला जातोय. चांगले गोलंदाजी आघाडीचे बॅट्समॅन मोठे फटके मारण्यासाठी वंचित ठेवले जात आहेत. अक्षय आणि ओमकारच्या बॅटमधून जरूर एक षटकार आला पण तो अक्षय मात्र स्ट्रगल करतोय. त्यावर देखील स्लॉट स्वीप करायचा प्रयत्न होता. कनेक्शन होत नाहीये प्रॉपरली. त्यामुळे लगातार इथून 2 बॉल सुदाम नाईकचे चांगले पाहायला मिळतात. चूक टप्प्यावरती अगदी लाईन लेड ॲक्युरेसी आणि कंट्रोल सुदाम नाईकचा चांगला पाहतोय आपण. लगातार 2 बॉल डॉट दडपण आणलं जाते अक्षयवरती. कारण अक्षयचा पण एकंदरीत विचार कराल टोटल बॉल फेस केले अक्षयने 12 आणि फक्त 5 धावा त्याच्या बॅटमधून. खराब क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सलामीला आलेला अक्षयच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि असं कमी पाहायला मिळतं. अगदी सलामीला आलेले बॅट्समॅन आपण पाहतो खरं तर चौकार षटकार किंवा आक्रमण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत असतं. आणि ते आक्रमण आता दाखवावं लागेल अक्षयच्या बॅटमधून. लेट पण थेट ठोकला षटकार.
थँक्यू ब्रिजेश. 6 धावेच्या मदतीने संघ पोहोचलाय 20 या आकड्यावरती. प्रेशर बनला होता खरं तर अक्षयवरती आणि प्रेशर रिलीज करण्याचं काम हा षटकार जरूर करून जाईल. थोडीशी ऊर्जा निर्माण देऊन जाईल अक्षयला आणि 6 धावेच्या मदतीने संघ 20 ऑन बोर्ड. हो, पुन्हा एकदा हेलिकॉप्टर इथे लँड करण्याचा प्रयत्न, टप्पा खाली बॉलने हुलकवणी जरूर दिली आणि मात्र बॉल पर्यंत शेवटपर्यंत नजर असल्या कारणाने बॉल अडवला जातोय. या बॉलवरती धावा कंप्लीट केला. 2 धावेच्या मदतीने संघ पोहोचला आहे डबल दोरी 22 या आकड्यावरती. 22 धावा स्कोरकार्डवरती लागलेत. चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला गेले. 2 षटकाची समाप्ती झाली. तिसरा षटक प्रगतीपथावरती आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये एक षटकार जरूर आला अक्षयच्या बॅटमधून. 22 ऑन बोर्ड. राईट हँड विकेट हा बॉल देखील चांगला पाहायला मिळतो. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चेंडूपर्यंत फिल्डर पोहोचतील, पकडतील फक्त तोपर्यंत मिळेल फक्त सिंगल व्यतिरिक्त जास्त काही नाहीये. सिंगल डबलने खुश राहील गोलंदाजी करणारा टीम. मोठे फटके फक्त मारू द्यायचे नाही त्याचा प्रयत्न सुदाम नाईक या गोलंदाजाचा आपण सध्या तरी पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सुदाम नाईकचं आपण हे षटक पाहिलं, विश्लेषण आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती कोणती धाव नव्हती, लगातार 2 बॉल डॉट मध्ये. तिसऱ्या बॉलवरती षटकार, चौथ्या बॉलवरती दोन्ही धाव, 5व्या बॉलवरती सिंगल. आता लास्ट बॉल ऑफ द ओव्हर, तिसऱ्या षटकाचा शेवटचा बॉल स्ट्राईक वरती अक्षयला आपण ओंकारला आपण जाणार आहोत. स्ट्राईक रोटेट झाली यावेळी. फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटी पॉवर जनरेट करताना आपल्याला पाहायला मिळतो फलंदाज. 2 बाउन्स बॉल अडवला जाईल. या बॉलवरती देखील 2 धावा मिळतील आणि 2 धावेच्या मदतीनं बॅटिंग करत असताना श्री मलंग बावनजे बिनबाद 25 या आकड्यावर. तीन षटकाची समाप्ती झाली. 3 षटकाची अखेरीस धावसंख्या 25. विनमय जाधव विनमय पाटील आमच्या सगळ्यात जोडलेत गुणलेखक म्हणून गेले 4 दिवस. आज 5व्या रात्रीमध्ये देखील विनमय पाटीलला आपण पाहतोय. विशेष कौतुक करावं लागेल विनमयचं आणि पहिली टुर्नामेंट ते खरं तर गुणलेखक करतायत आणि चांगले गुणलेखन त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. 3 षटकाच्या अखेर धावसंख्या 25 लागले. आता 4थ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती सुनील नाईक या गोलंदाजाला आपण पाहणार आहोत. सुदाम नाईकचे छोटे बंधू आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती सुनील नाईक कशा प्रकारे गोलंदाजी करेल हे देखील पाहावं लागणार आहे. सुदाम आपण पाहिलं खरं तर एक छोटा पॅकेट बडा धमाका खरं तर आपण म्हटलं होतं त्याकडे पाहतो. बॅटिंग शैली देखील चांगली आहे. गोलंदाजी करत असताना देखील गोलंदाजी देखील तितकीच चांगली पाहायला मिळते सुदाम नाईकच्या माध्यमातून. आणि त्यात आता छोटे बंधू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी दाखल झालेत. सुनील नाईकचा पहिला बॉल. ओके, क्या बात आहे. सुरेख क्लाइड लेन यावेळी रनआउटची संधी आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये पहिला विकेटचं पतन. श्री मलंग बाबरचे टीमला पहिला हादरा. बॅटिंग करत असताना ओमकार बाद. याच दरम्यान आपण पाहतो खरं तर त्यांच्या माध्यमातून आम्हाला ह्या सर्व ट्रॉफी आपण पाहतोय 1 ते 6 नंबरच्या अरुण शेठ म्हात्रे आणि प्रकाश शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. त्यांचा मी स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो आणि हार्दिक स्वागत करतो. बायसिकल ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत करण्यात आले प्रमोद शेठ, सोमनाथ म्हात्रे, महेश पवार यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करत आहोत. सन्मान चिन्हाच्या ट्रॉफ्या हरीश पाटील, प्रशांत पवार, सूर्यकांत पाटील या सर्वांचा हार्दिक आभार व्यक्त करतो. यावेळी क्लीन बोर्ड 3 फॉलाची बात. 1 मोर विकेट डाऊन. लगातारचा आपण दुसरा इथे विकेट पाहतोय. आल्या पावली माघारी कुणाल. चांगलं गीत
डीजेच्या माध्यमातून आपण ऐकलात. धावसंख्या आपण पाहिली, 2 लगातार विकेट आले. धावसंख्या 25 या आकड्यावरती. डेथ ओव्हरमध्ये सुनील नाईकचं हे षटक चांगले राहिले. दमदार गोलंदाजी पाहायला मिळते. सुनील नाईकच्या माध्यमातून मोठे फटके मारून दिले जात नाहीत. चौथं षटक म्हटलं की खऱ्या अर्थाने अगदी हन्ना मारायचं षटक असतं. स्लॉग ओव्हरचं षटक असतं आणि स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये धाबा जास्त बनताना पाहायला मिळतात, परंतु या षटकामध्ये थोडं वेगळं पाहायला मिळतंय. धावसंख्या बनत नाहीयेत. पहिले 2 बॉल डॉट पाहायला मिळत आहेत. तिसरा बॉल देखील राईस झाला. क्या बात आहे, सुपर बॉल, अगदी परफ्यूम डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये सुनील नाईकच्या माध्यमातून आपण पाहतोय. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून खरं तर ओळखला जातो सुनील नाईक आणि मैदानाच्या आतमध्ये कामगिरी सुनील नाईकची चांगली पाहायला मिळते. मोठे फटके मारून दिले जात नाहीत. संघर्ष करावा लागतोय बॅटिंग करत असताना श्री मलंग बाबरच्या टीमला. अद्याप 3 बॉलचा खेळ बाकी. 3 बॉलमध्ये इथून टार्गेट सेट करायचंय बाबरच्या टीमला. फायटिंग स्कोर उभा राहील का हे पाहावं लागेल. चौथा बॉल देखील सुपर, क्या बात आहे, लाईन लेन चांगली पाहायला मिळते सुनील नाईकच्या माध्यमातून. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहणे योग्य असेल. अगदी टप्पाखाली जर बॉल आपण पाहतोय ना तर अगदी राईज होताना पाहायला मिळतोय, स्विंग होताना पाहायला मिळत आहे सुनील नाईकच्या माध्यमातून. त्यामुळे लगातार 4 बॉल डॉट आले, त्यामध्ये 2 विकेट, 1 रनआउटच्या स्वरूपामध्ये आणि 1 क्लीन बोल्ड असं विश्लेषण या षटकात आहे. 5वा बॉल, धावसंख्या स्थिर 25 या आकड्यावरती. यावेळी 5वा बॉल इथे वरती ऑन साईडला मारायचा होता. लॉंग ऑन मध्ये फिल्डर तैनात फेकी तितकीच चांगली बॅकअप राहिला आहे. त्या कारणामुळे इथे मात्र मिळेल फक्त सिंगलच्या मदतीने धावसंख्या 26 या आकड्यावरती. ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळेल आता फलंदाज अक्षय आपण पाहणार आहोत. अक्षयच्या बॅटमधून जरूर एक षटकार आला बऱ्याच कालानंतर. 12 चेंडूवरती 12 बॉल फेस करत असताना 5 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र षटकार ठोकला होता फलंदाज अक्षयने. नेक्स्ट बॉल, लास्ट बॉल ऑफ द इनिंग, शेवटचा बॉल देखील काय पॅडला बॉल लागतोय. रनआउटची संधी येईल का? आणि इथून मात्र खराब क्रिकेट थोडंसं पाहायला मिळतं. धावा बनत नव्हत्या. धावा कशा काय ना श्री मलंग बाबंदेसाठी धावा येणं गरजेचं. अखेरीस ओव्हर थ्रो 4 धावा मिळतील आणि या बॉलवरती धावा सर एक्झॅक्टली 5 ना, 5 धावा मिळतील आणि 5 धावेने पहिल्या सत्राची होईल समाप्ती. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या टोटल स्कोर कार्डवरती लागले श्री मलंग बाबंद टीम 31 या आकड्यावरती आणि 32 धाब्यांचं लक्ष सेकंड 17 स्वर्गीय नीलम भोपी 11 धाकटा खांदा या संघासमोर ठेवलेला आहे. सत्रामध्ये 31 धावा बनवल्या बॅटिंग करत असताना श्री मलंग बाबरच्या टीमनं आणि 32 धावेचं लक्ष घेऊन आता मैदानाच्या आतमध्ये उतरायचे स्वर्गीय नीलम भोपी 11 धाकटा कांदा टीमला. धावसंख्येचा प्रवास कसा राहील, धावा डिपेंड केल्या जातील का, धावा चेस होतील हे सेकंड सत्रामध्ये पुन्हा एकदा जाऊया आमचे साथी समालोचक बाबूशाह सरांकडे. अगदी एक दमदार राष्ट्रीय भाषेतील एक दमदार आवाज शेरोशायरी के देतात बादशाह, त्याची ओळख ते म्हणजे बाबूशाह सरांकडे आपण म्हणणार आहोत. थँक्यू. याच दरम्यान करण पाटील टेंबोडे साहेबांचे ते शुभागमन होते. आपलं सहर्ष स्वागत. चला आकाश दादा कडू पका चिंद्रन इथे उपस्थित आहे. सोमनाथ दादा, करण दादा पाटील, चला सचिन दादा चालके यावं दादा मंचावर. सचिन दादा चालके वेलकम, स्वागत आहे. खास करून बघा आयोजकांचं कडून आमंत्रण आहे. सचिन दादा चालके, आपल्या सोमनाथ दादा बघा मात्रे, शोमा दादा बिग पाऊन्सर कधी पण बघा संघासाठी, खेळाडूसाठी, कॉमेंटेटर साठी उभा आहे.
सोमनाथ दादा अतिशय बघा सुंदरसा करण दादा पाटील बघा बहुत बड़े देखिए अच्छे और दूसरा देखिए बात करेंगे करण दादा। चलिए मन्नू सर आए तो आइए, आरोग्य स्पोर्ट्स का आज तो निश्चित रूप से हमारे मनोज सर पाटील मन्नू सर आले तरी यावं दादा मंचावर वेलकम स्वागत आहे. आपला अरुण सर बघा देवीजा बडा दादा इथे उपस्थित आहे, दादा वेलकम स्वागत आहे. अरुण दादा मात्रे बघा या टुर्नामेंटसाठी बघा भरपूर लोकांच्या इथे बिग ट्रॉफी बघा, संपूर्ण ट्रॉफी अरुण सेठ मात्रे, प्रकाश सेठ मात्रे ज्यांच्याकडून बघा स्पॉन्सरशिप सायकल साठी बघा प्रमोद दादा मात्रे, सोमनाथ दादा मात्रे और महेश दादा पवार त्याच्यासोबत बघा सन्मान चिन्हसाठी हरीश दादा पाटील, प्रशांत दादा पवार, सूर्यकांत दादा पाटील, सामनावीर साठी प्रत्येक बघा अतुल दादा, अजय दादा चिखलेकर और बॉलच्या सुविधा बघा अल्पेश दादा मात्रे, बलराम दादा पाटील त्याच्यासाठी बघा पाणीच्या सुविधा ओमकार साकरे. ओमकार वेलकम स्वागत है. चलिए बात करेंगे, देखिए जब बात आती है देखिए यहाँ पर साकरे परिवार की, निश्चित रूप से देखिए नंदू साकरे सर एक ऐसे चेहरे जिन्हें मिस कर रहे हैं हम. देखिए टेनिस क्रिकेट की जगत देखिए बात करेंगे, खूबसूरत स्माइल, खूबसूरत चेहरा, ऐसा लगे कि हमारे बीच में यहाँ पर मौजूद हैं नंदू साकरे सर. देखिए बात करेंगे बहुत बड़े देखिए अच्छे दिल अच्छे मन के इंसान है और होता है कभी कभी देखिए ऐसे लोगों से जिनके हाथों को लेकर आगे चलना पड़ता है. चलिए बहुत सारे की बात करेंगे उनसे भी देखिए यहाँ पर से कहीं अतिथि मानने पर आए तो आइए वेलकम स्वागत है. और उसके साथ साथ देखिए बात करेंगे धाकता खांदा की, देखिए कोई अतिथि मानने पर आए तो आइए. धाकता खांदा टीम करण दादा आपकी नाइट टूर्नामेंट में कौन भूल सकता है. अतुल सेठ की देखिए बात करेंगे ऊपर पैसे के पारित है. चलिए अतुल से देखिए बात करेंगे भगत, फुल सपोर्ट देखिए इस टीम को देखिए अच्छे साथ है क्योंकि इस टीम ने भी देखिए दिल जीता है भाई यहाँ पर. टिम्बा बोमा देखिए जो साउथ अफ्रीका की कप्तान देखते हैं ना, एक जिद्दी कप्तान, जोश जुनून, और वो देखिए कप्तान और वो खिलाड़ी देखिए बात करेंगे सुदाम नायक देखिए बात करेंगे और उनके साथ देखिए यहाँ पर जुड़ते हुए जितेंद्र देखिए बात करेंगे. थोड़ा सा श्रीमलंग ऑनजी टीम ने दिल तोड़ा, रन नहीं छोड़े यहाँ पर. हमारे बलराम दादा गुंजरे देखिए बात करेंगे, राव जी चाहे टीम को शुभेच्छा दी यहाँ पर भावेश देखिए यहाँ पर. लेकिन देखते हैं टारगेट को क्या बचा सकते हैं, कहते ना दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए, जो मैंने बात बताया. चलिए बलराम दादा गोंधळे आले तरी यावं दादा मंचावर, खास करून बघा भालचंद्र दादा पाटील आपला आयोजकांच्याकडून बघा आमंत्रण आहे. यावं दादा मंचावर सकाळी सकाळी 4-5 वाजता रावजी चाय पिया. बहुत बढ़िया देखिए बात करेंगे, तैयार देखिए गेंदबाज लंबी रनअप के साथ और इस गांव से देखिए टीम में लाजवाब हमारे अकीब भाई भी देखिए पर आए थे, उनके भी चेहरे देखिए दिखते हुए बहुत सारे चेहरे देखिए. सभी का वेलकम स्वागत है. लवेश देखिए सर बघा या टूर्नामेंट मध्ये कॉमेंटेटरचा लीड कर दो, अतिशय सुंदर आवाज है. तो चलिए मजा आएगा मैच की देखिए बात करेंगे. भले रन ज्यादा पड़ा नहीं बनाए लेकिन 2 गेंद डॉट आने के बाद है क्या सुदाम नायक को रोक पाएंगे भाई यहाँ पर. सुदाम नायक क्या जाए तो ये देखिए नायक है, ये पहले परखते हैं पहचानते हैं, बाद में नायक का भूमिका निभाते हैं. ये देखिए पता था उन्हें मिडॉन अंदर है भाई यहाँ पर, सिर पे आगे जाकर हल्की हाथों से मिडॉन के साइड से खेल दिया, 4 रन आता हुआ. हे बघा अजून एक आपला खास जवळचा मित्र, आता डोकामध्ये नाव गेला फक्त काही हरकत नहीं, वेलकम स्वागत है. बहुत सारे देखिए बात करेंगे जब MIDC तलोजा कहा जाए तो MIDC तलोजा क्रिकेट भंडारी, और जहां पर देखिए 2013 से मैंने देखिए पालेकुर की मैदान थी और आयोजित देखिए बात करेंगे आई गाँव देवी से देखिए देवीजा वाला देखिए बात करेंगे. और इस वक्त देखिए 40+ मास्टर्स है इनकी तरफ से देखिए बात करेंगे, तैयार गेंदबाज है. और देखिए चिंदन टीम भी आपको नेक्सन में देखेंगे
और सुदाम नायक देखिए पहले यही बात बताया था भाई यहाँ पर ये मारता है कम भगाता है ज्यादा, फाइनल को चिरता हुआ 4 रन। सुदाम नायक देखिए बात करेंगे, छोटा तीर करता है घाव गंभीर है। चलिए बात करेंगे स्वर्गीय नीलम भूपी देखिए बात करेंगे जिसकी नाम से देखिए टीम मैदान। चलिए यहाँ पर हवा में खेला है देखिए यहाँ पर, और उसके साथ देखिए चौका आता हुआ गुरुनाथ दादा पाटिल का देखिए वेलकम स्वागत करता हुआ। चलिए बात करेंगे यहाँ पर, बहुत बढ़िया देखिए खास आपला जवळचे मित्र गुरुनाथ दादा पाटिल वेलकम स्वागत है। और रनों की बात करेंगे, रन देखिए सागर पहुंचा है 12 रन देखिए यहाँ पर से। और सुदाम को देखिए रोकना यहाँ पर जरूरी हो चुका है। यहाँ पर तेजीस देखिए तैयार से, तेजीस मुकादम दिखाना होगा 10 का दम। ये देखिए ऑफ ड्राइव खेला यहाँ पर से, और जब तक देखिए गेंद को वापस भेजा जाता है तब तक देखिए यहाँ पर रनों की बात करेंगे देखिए पर रन से 14 रन देखिए यहाँ पर पहला ओवर कंप्लीट है। चलेंगे डीजी के पास, यहाँ पर देखिए 32 का टारगेट है, लेकिन यहाँ पर ये टारगेट है थोड़ा सा देखिए 18 गेंद और जीत की बात करेंगे 18 की जरूरत है यहाँ पर। देखिए यहाँ पर जब जब देखिए बात करेंगे टीम मैदान पर उतरती है तो उनके देखिए समर्थक काफी तादाद से आते हैं। चलिए भाई भी देखिए हमने काफी मर्तबा देखते हैं, हमारे परेश भाई देखिए शिवसेना के टॉप लीजिए, प्रकाश दादा पाटिल एक लेजेंड, मुन्ना भाई बात करेंगे यहाँ पर सर दिल के देखिए आयुष होगा, मुन्ना भाई लीजिए बहुत सारे देखिए कई मामो जो कि भी देखिए बात करेंगे उससे चाचा दोनों टीम के देखिए कोई अतिथि मेहमान देखिए यहाँ पर। दूसरी तरफ देखिए अतुल सेठ भगत देखिए माजी नगर सभा देखिए टीम के हमेशा देखिए साथ है। अमोल भगत साहब लीजिए यहाँ पर 18 की जरूरत है, 18 गेंद। बहुत बढ़िया देखिए लाजवाब देखिए ड्राइव पर 18 गेंद, 18 की जरूरत है। चलिए यहाँ पर बात करेंगे रनों की बात करेंगे, रन देखिए जाकर पहुंच गया है 15 रन, लेकिन अभी भी देखिए 17 पर 17 की जरूरत है। 18 गेंद पर 18 की जरूरत थी। कितना जिंदगी जब समंदर में गिराती है ना तो वक्त भी तैरना सिखा देता है। 18 गेंद पर 18 इतना आसान नहीं था, 17 गेंद पर अब 17 देखिए, और सुदाम जैसे बल्लेबाज मैदान पर हैं। हाँ ये चलिए, ये मारता है कम और भगाता है ज्यादा। हाँ बस 16 गेंद के 16 की जरूरत है, यही तो बात छेड़ा। जिंदगी जब समंदर में गिराती है ना तो वक्त भी तैरना सिखा देता है। और मानो कि इस वक्त श्रीमंगल वाउंड टीम देखिए समंदर के बीच भंवर में फंसे हुए हैं, क्योंकि 16 पर 16 बचाना इतना आसान नहीं है। जहां रन भी बचाना है विकेट भी डालना है, लेकिन सुदाम देखिए थोड़ा सा सोच बदले हैं, लेकिन उनका साथ देखते हैं यहाँ पर आसिफ से देखिए गेंदबाजी में यहाँ पर लंबे तेज तरार वो क्या देखिए यहाँ पर चौके में यहाँ पर वो किया। फिर के हमारे पास अगर आए होंगे तो आइए, आपका भी वेलकम स्वागत है।
क्या बात है। शरद दादा देखिए बात करेंगे हमारे चीरट के, देखिए एक बहुत बढ़िया देखिए 40+ और टेक्नोलॉजी से नाम की इन कंपनी में देखिए ऑफिशियली जॉब है, और जिसके कारण इन्हें समय कम मिल, लेकिन दादा की प्यार देखिए बहुत बढ़िया देखिए चीरट के 40+ देखिए ऑनलाइन जुड़े हैं। बहुत वेलकम स्वागत। देखिए 2 रन आने के साथ टीम का स्कोर 22 रन बना यहाँ पर, 22 रन देखिए बना है, लेकिन अभी भी जीत के लिए देखिए 10 की जरूरत है। थोड़ा सा रन बनना चाहिए था, रन नहीं बना। देखिए यहाँ पर नक्शे का बल्ला चला ना, ओमकार का चला या ना पर कुणाल का चला, लेकिन अक्षय बहुत सारे गेंदे खेल गए, 19 रन बनाए। मयूर देखिए उन्होंने भी यहाँ पर थोड़ा सा निराश किया। बहुत बढ़िया देखिए टीम सीजन की शुरुआत में देखिए बात करेंगे टीम एकदम से इन्फॉर्म था, लेकिन अब थोड़ी सी देखिए होता है कभी कभी साल्दी हल्दी हर चीजों का रस्म देखिए अब शुरू हो चुका है। प्रैक्टिस मैचेस का अभाव, प्रैक्टिस का अभाव, लेकिन बड़ी अच्छी टीम है। एक हार जिससे कुछ होता नहीं है भाई, लेकिन बड़ा अच्छा युवा टीम है। लेकिन धकता खाना टीम देखिए बात करेंगे, इनकी परफॉर्मेंस की कोई जवाब नहीं है भाई। बहुत बढ़िया क्रिकेट देखिए इनकी तरफ से हमेशा रहता है। और जहां पर देखिए ओवर नंबर बात करेंगे 2 कंप्लीट है, टीम का स्कोर देखिए बात करेंगे 22 रन, लेकिन अभी भी देखिए 12 गेंद 10 की जरूरत है। क्या मैच में जान आ सकती है भाई? सफलता मेहनत की दीवानी है, किसी की सूरत की नहीं। क्या उतनी मेहनत उतनी जान डाल पाएंगे यहाँ पर ऑन टीम? चलते हैं डीजे की तरफ, 12 गेंद 10 की जरूरत है। आपका क्या होगा जनाब अली पालचंद दादा? अगली मैच देखिए बात करेंगे यहाँ पर चलिए विनर विनर के पीछे मैच खेला जाएगा। और ये चलिए सुदाम की पल्ले से देखिए तुन्ना तुन्ना, अरे गेंद कहां गया मुन्ना? गेंद गया खांदे सट्टे से चरण। डीजे थोड़ा सा कंट्रोल करिए। अब बल्लेबाजी के सुदाम रुकने की नाम नहीं ले रहे हैं। अभी जीत के लिए देखिए बात करेंगे 4 रनों की केवल जरूरत है यहाँ पर से। चलिए यहाँ पर नितेश टीम के कप्तान आपको तुरंत जुड़ना पड़ेगा। देखिए टॉस के लिए यहाँ पर टॉस बॉक्स पर चला नितेश संघाजी करना दरिया लगे छे। विनर विनर मैच विल। और ये चलिए एसनो एसनो, और यहाँ पर भी देखिए मौका गवाया भाई, लेने का देना पड़ा, लेकिन गंवाने के लिए तो काफी कुछ चीजें बजाए हैं। बहुत की काफी तादाद से पर वहां के समर्थक आए हुए थे। तादाद थोड़ा दिल टूटेगा, 22 रन आता हुआ नजदीक टीम देखिए यहाँ पर। और गेंदबाजी भी देखिए लाजवाब। खाना टीम की बात करेंगे ना, इनकी पहचान इनकी गेंदबाजी है। और उन्होंने इस सीजन नहीं, मैं कहूंगा पिछले 2 सालों से जो बल्लेबाजी में जो उनके पैटर्न ने यहाँ पर मेहनत की है, जिसके कारण इनकी सफल है भाई यहाँ पर। ये देखिए यहाँ पर मन टूट चुका है, दिल टूट चुका है। अब कैच का भी मौका देखिए गवाते हुए। चलिए अगला मैच देखिए बहुत बड़ी मैच होगा भाई। 30 रन बन चुका है, केवल देखिए अब 2 रनों की जरूरत है। आगे निकले, स्टेप आउट करके खेले यहाँ पर। 1 रन तो लेंगे यहाँ पर, दूसरे के लिए भाई मौका नहीं भाई यहाँ पर से। अब केवल 1 ही रनों की जरूरत है। चलिए बात करेंगे यहाँ पर से मैच को देखिए पर फिनिश करते, और आखिर में देखिए भाई यहाँ पर वेट इंतजार करना पड़ेगा, अभी भी 1 की जरूरत है।
नहीं भाई, पर अगला मैच का टॉस तुरंत किया जाएगा इस मैच के बाद। विनर टू विनर की बात करेंगे पर से, और 1 रनों की जरूरत है और जरूरत पूरा कर दी यहाँ पर। कोई बात नहीं, यहाँ पर अनलॉक जैसे देखिए बात हुई हमारे टीचिंग, लेकिन मैच देखिए यहाँ पर कंप्लीट होता हुआ।